ज्या राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील आणि जगभरातील कानाकोपऱ्यातून भक्तांनी आपल्या घामाचा पैसा देणगी म्हणून अर्पण केला, त्याच राम मंदिराच्या देणग्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप झालाय. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 7 जून रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आणि देशाच्या राजकीय आणि धार्मिक वर्तुळात एकच खळबळ उडाली. अखिलेश यादव यांनी थेट आरोप केलाय की राम मंदिरासाठी जमा झालेली कोट्यवधी रुपयांची देणगी गायब झाली आहे. मंदिर ट्रस्टसाठी ही अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती असून यावर स्पष्टीकरण द्यायला कोणीही पुढे येत नाहीये. त्यामुळे न्यायालयाने स्वतःहून याची दखल घ्यावी. फक्त विरोधी पक्षच नाही तर खुद्द भाजपचे स्थानिक नेते आणि राम मंदिर आंदोलनाचा सर्वात मोठा आक्रमक चेहरा राहिलेले बजरंग दलाचे संस्थापक विनय कटियार यांनीही यावर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तर या सध्या ट्रस्टचे असलेले सगळेजण चोर आहेत अशी अत्यंत प्रखर भाषा वापरली आहे. दुसरीकडे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने तातडीने 3 सदस्यीय विशेष तपास पथक म्हणजेच SITची स्थापना केली आहे आणि अयोध्येत पोलिसांचे छापे पडायलाही सुरुवात झाली आहे. आज आपण कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक पूर्वग्रहाशिवाय या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं नेमकी कुठं रुजली आहेत, माजी लेखापालाने नेमकं आरोप काय केले आहेत आणि पोलिसांच्या छाप्यात काय सापडलं, याचा एक सविस्तर आणि निष्पक्ष वेध घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतो लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत सुरुवात झाली 7 जून 2026 रोजी, जेव्हा अखिलेश यादव यांनी एक्सवर आपली पहिली पोस्ट टाकली. त्यांनी लिहिलं की जगभरातील प्रभू रामांच्या भक्तांसाठी ही एक अत्यंत संवेदनशील बातमी आहे. राम मंदिरासाठी दिलेली कोट्यवधी रुपयांची देणगी गायब झाली आहे. सरकारचे मौन संशयास्पद आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी 9 जून रोजी पुन्हा पोस्ट करून थेट प्रश्न विचारले की या संपूर्ण प्रकरणाची सूत्र हातात असलेला अधर्मी माणूस कोण आहे आणि हा घोटाळा करणारा सूत्रधार कुठं लपलाय. अखिलेश यादव यांनी ही मागणी केली आहे की ट्रस्टच्या या सर्व सदस्यांना एकत्र बसवून स्पष्टीकरण द्यायला हवं आणि आकडे जुळवण्यासाठी CCTV पुराव्यांचा वापर करावा. गेल्या 9 दिवसात अखिलेश यादव यांनी या मुद्द्यावर तब्बल 8 वेळा सोशल मीडिया पोस्ट करून सरकारला आणि मंदिर ट्रस्टला धारेवर धरले. पण हा चोरीचा आरोप केवळ विरोधी पक्षापुरता मर्यादित नाहीये, तर या प्रकरणाचे सर्वात मोठे गांभीर्य आहे. भाजपचे स्थानिक नेते रजनीश सिंह यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून या संपूर्ण समर्पण निधीची केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI आणि ED मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यातूनही धक्कादायक वक्तव्य आलंय ते विनय कटियार यांचं. राम जन्मभूमी आंदोलनात कल्याण सिंह यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढलेले आणि तुरुंगात गेलेले विनय कटियार आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना म्हणालेत की हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. मंदिरासाठी लोकांनी प्राणांचे बलिदान दिलेत, तुरुंगवास भोगलाय. सध्या असलेले सगळे जण चोर आहेत. विनय कटियार त्यांना बाहेर काढेल. 2 दिवसात एकतर ते पळून जातील किंवा तुरुंगात जातील. जर राम जन्मभूमीचे विश्वस्त चोरी करत असतील तर मंदिर कसं काय बांधून पूर्ण होईल, असा सवाल करत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या व्यक्तींना थेट अटक करण्याचे आवाहन केलंय. आता आपण समजून घेऊया की हा आरोप नेमका कोणी केलाय आणि यामागचा मुख्य साक्षीदार कोण आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत महिपाल सिंह. महिपाल सिंह हे जानेवारी 2021 मे ते 2022 या कालावधीत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे प्रभारी लेखपाल म्हणजेच मुख्य अकाउंटंट होते. राम मंदिराला मिळणाऱ्या सर्व देणग्यांची मोजणी आणि त्यांचा हिशोब ठेवणं हे थेट त्यांच्या देखरेखीखाली चालत असत. महिपाल सिंह यांच्या दाव्यानुसार राम मंदिराच्या देणग्यांमध्ये अंदाजे 7 कोटी रुपयांची मोठी अनियमितता आणि अपहार झाला असून या चोरीनंतर तिथले CCTV फुटेज डिलीट करण्यात आलं होतं. महिपाल सिंह यांनी एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत खळबळजनक खुलासा केलाय. त्यांच्या मते ट्रस्टमध्ये चंपतराय त्यांच्यानंतर गोपाल भाई हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि ते साप्ताहिक कार्यालयीन बैठका घ्यायचे. जेव्हा महिपाल सिंह यांनी या साप्ताहिक बैठकीत देणगीच्या रकमेतील आणि देणगीत आलेल्या मौल्यवान धातूमधील गैरव्यवहाराबाबत गोपाल भाई यांना ती माहिती दिली, तेव्हा कारवाई होण्याऐवजी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी दुसऱ्याच दिवशी महिपाल सिंह यांच्या जागी दुसऱ्या लेखपालाची नियुक्ती केली.
जेव्हा प्रसारमाध्यमांनी महिपाल सिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे सांगितलं। प्रचंड दबावाखाली आणि तणावाखाली असलेल्या महिपाल सिंह यांनी सुरक्षेच्या कारणास्तव अधिक बोलण्यास नकार दिला, पण आपण मुलाखतीत जे बोललो त्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केलं। या संपूर्ण आरोपानंतर स्थानिक पातळीवर आणखी काही नावं धक्कादायक दावत समोर येत आहेत। भाजपचे स्थानिक नेते रजनीश सिंह यांनी थेट चंपत राय यांच्या ड्रायव्हरवर आरोप केले आहेत। त्यांच्या मते रामशंकर यादव उर्फ टिन्नू हा अनेक वर्षापासून चंपत राय यांचा ड्रायव्हर आहे। राम मंदिरात सामान्य माणसालाही पेन घेऊन जाण्याची परवानगी नसते, मात्र टिन्नूची गाडी कोणत्याही तपासणीशिवाय आत बाहेर जात येत असायची। या लूट साखळीमध्ये टिन्नूचा पुतण्या मनीष यादव, लवकुश मिश्रा, अनिल मिश्रा, अनुकल्प मिश्रा आणि अवनीश मिश्रा यांचा सहभाग असून या सर्वांकडे अवघ्या 2 वर्षात कोट्यवधींची मालमत्ता जमा झाली आहे, असा आरोप रजनीश सिंह यांनी केलाय। अयोध्येचे माजी आमदार आणि माजी मंत्री पवन पांडे यांनीही या दाव्याला दुजोरा देताना म्हटलंय की मंदिरात अवघ्या 10-15 हजार रुपयांवर काम करणाऱ्यांनी गेल्या 2 वर्षात अनेक भूखंड आणि जमिनी मिळवल्या आहेत। 2 वर्षात असा कोणता धंदा केलाय की ज्यामुळे त्यांची एवढी प्रचंड कमाई झाली आहे। दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंग यांना जेव्हा या घोटाळ्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्या वक्तव्याने या प्रकरणातील संशयाची सुई आणखी मोठी केली। ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मी जर सत्य सांगितलं तर मोठ्या अडचणीत येईल, कारण ते खूप मोठे लोक आहेत। सध्या सत्य सांगण्याचे धाडस आमच्यात नाही, आम्ही योग्य वेळ आल्यावर बोलू। बृजभूषण शरण सिंह यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे की या संशयित आरोपांची पोहोच नक्की खूप वरपर्यंत आहे। आता या सर्व आरोपांवर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत देणग्यांमध्ये कोणताही गैरव्यवहार झाल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे। चंपत राय यांच्या मते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र वेळोवेळी आपल्या सर्व उपक्रमांचे नियमित ऑडिट करत असते। हुंडी म्हणजेच दानपेटी मोजणी कक्षाचे ऑडिट हे ट्रस्टचे विश्वस्त कार्यकर्ते आणि स्टेट बँकेचे कर्मचारी यांच्या मार्फत एकत्रितपणे केले जाते। हे काम अनेक दिवस अत्यंत पारदर्शक पद्धतीने चालते आणि अद्याप तपासात किंवा मोजणीत कोणतीही विसंगती किंवा विशेष बाब लक्षात आलेली नाही। तसेच भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी समाजवादी पक्षावर प्रतिआक्रमण करताना म्हटलंय की समाजवादी पक्षाला या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। त्यांनी राम मंदिराच्या मार्गात नेहमीच अडथळे निर्माण केले आणि राम भक्तांवर गोळीबार करण्याचे पाप आजही त्यांच्यावर कलंक आहे। मात्र राकेश त्रिपाठी यांनी देखील मान्य केले की उपस्थित केलेले प्रश्न निश्चितच गंभीर असून त्यामुळे राम भक्तांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। म्हणूनच मंदिर ट्रस्टच्या शिफारशीवरून योगी सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय विशेष तपासणी पथक म्हणजेच SIT स्थापन केली आहे। या SIT मध्ये IAS अधिकारी विजय विश्वास पंत, IPS अधिकारी किरण एस आणि वित्त विभागाचे विशेष सचिव नील रतन या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असून हे पथक अयोध्येत दाखल झालं आहे। आता सर्वात महत्त्वाची आणि ताजी घडामोड म्हणजे अयोध्येत SIT आणि पोलिसांच्या तपासाला प्रचंड गती मिळाली आहे। शनिवारी रात्री पोलिसांनी रदौली कोतवाली भागातील मीनापूर फगवली वस्तीत राहणाऱ्या राम मंदिराच्या एका संशयित कर्मचाऱ्याच्या निवासस्थानी अचानक छापा टाकला। हा कर्मचारी थेट देणग्या मोजण्याच्या जबाबदारीत आणि अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंजवळ कर्तव्यावर तैनात होता। पोलिसांनी या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या कर्मचाऱ्याच्या वडिलांनी स्वतः माध्यमांसमोर कबुली दिली आहे की पोलिसांनी त्यांच्या घरातून तब्बल 10 लाख रुपये रोख जप्त केले आहेत। पोलिसांचे पथक तिथे चोरीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठीच आले होते। एवढंच नाही तर अवघ्या 10-15 हजारांचा पगार असणाऱ्या या कर्मचाऱ्याने अलीकडे 40 लाख रुपयांची जमीन खरेदी केली असून त्यावर त्याचे बांधकामही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। या छाप्यानंतर संपूर्ण अयोध्येत खळबळ उडाली आहे। मात्र अद्याप पोलीस प्रशासन आणि मंदिर ट्रस्टच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी या छाप्याबाबत कोणतेही लेखी निवेदन जारी केलेले नाहीये। SITला एका आठवड्याच्या आत आपला सविस्तर अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर करायचा आहे। दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र या सरकारी SITवर अविश्वास दाखवलाय। निष्पक्ष तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांमार्फत किंवा उच्च न्यायालयामार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे।
तसेच तपास पूर्ण होईपर्यंत ट्रस्टच्या सर्व सदस्यांना निलंबित करण्याची मागणी खासदार अवधेश प्रसाद यांनी केली आहे। तर मित्रांनो, अयोध्येतील प्रभू रामचंद्राचे मंदिर हे केवळ एक वास्तू नाही, तर ते जगभरातील कोट्यवधी हिंदूंच्या आणि सनातनी समाजाच्या अथांग श्रद्धेचे प्रतीक आहे। भक्तांनी अर्पण केलेल्या पैशांमधील 1 रुपयाचाही अपहार होणे म्हणजे अत्यंत दुर्दैवी आणि पाप मानली जाणारी गोष्ट आहे। आता योगी सरकारने स्थापन केलेली SIT या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आणेल अशी अपेक्षा सर्वसामान्य रामभक्त करत आहेत। तुम्हाला काय वाटतं? राम मंदिराच्या माजी मुख्य लेखपालाने केलेले 7 कोटी रुपयांचे आरोप आणि कर्मचाऱ्याच्या घरात सापडलेले 10 लाख रुपये पाहता या प्रकरणात खरोखरच मोठी साखळी सक्रिय आहे का? आणि विरोधी पक्षांची मागणी असल्याप्रमाणे या प्रकरणाची चौकशी सरकारी समितीऐवजी थेट सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवी का? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि याबाबत तुम्हाला काही माहिती असेल ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की लिहा। आणि अशाच व्हिडिओसाठी, अशाच अपडेटसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।